ओके. सो नमस्कार विद्यार्थी मित्र, 2026 मध्ये आपलं खूप खूप स्वागत. सो खूप वेळा असं होतं, की आपण बरेच सारे कोर्सेस केलेले असतात, क्लासेस केलेले असतात आणि आपण जॉबच्या शोधात असतो. खूप सारे इंटरव्ह्यूज देतो आणि इंटरव्ह्यूमध्ये आपला जो परफॉर्मन्स असतो, तो परफॉर्मन्स मेजर होताना काही चुका होतात किंवा आपल्याकडून काही चुका होत राहतात नेहमी. तर आपण यासाठीची ही सीरीज जी आहे, ती इंटरव्ह्यूची सीरीज सुरू करतो आहोत आणि त्याचा हा पहिला व्हिडिओ आहे. आज मी जे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन तुमच्यासोबत डिस्कस करतो आहे, ते रिअल टाईम इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आहेत, जे 5 इयर प्लसच्या रिसोर्ससाठी एका कंपनीने घेतलेले इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स आहेत. मी आज तुम्हाला क्वेश्चनची लिस्ट देणार आहे. तुम्ही स्क्रीन पॉज करा. प्रत्येक क्वेश्चन विचारल्यानंतर स्क्रीन पॉज करा. त्याचा आन्सर प्रिपेअर करा आणि त्याची एक जी एक्सेल शीट आहे, ती एक्सेल शीट तुम्ही बनवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या पुढच्या इंटरव्ह्यूसाठी युजफुल होईल, राइट? त्यानंतर त्यांनी टोटल नियर अबाउट 4 राउंड्स घेतले. फर्स्ट राउंडमध्ये त्यांनी थेरॉटिकल इंटरव्ह्यू घेतला, राइट? सेकंड राउंडमध्ये मशीन टेस्ट. थर्ड राउंडमध्ये जो आहे तो मशीन टेस्ट प्लस टेक्निकल टेस्ट आणि मॅनेजरल राउंड. नियर अबाउट 4 ते 5 लोकांचा पॅनल होता. 5 इयर प्लस असल्यामुळे त्याची इंटरव्ह्यू डेप्थ जी आहे ती इंटरव्ह्यू डेप्थ तशी असेल. 6 जो आहे तो तुमचा सॅलरी डिस्कशन, निगोशिएशन आणि या सगळ्या बाबतीतचा तो फोर्थ राउंड इंटरव्ह्यूचा होता. असे साधारण 4 राउंड जे आहेत ते 4 राउंड इंटरव्ह्यूचे त्या कंपनीनं स्पेसिफिक घेतले. सो तुम्ही 1 इयर, 2 इयर, 3 इयर, 4 इयर, 5 इयर किंवा कोणत्याही एक्सपिरियन्स पोस्टसाठी जर अप्लाय करत असाल आणि इंटरव्ह्यू देत असाल, तर आत्ता जे इंटरव्ह्यूच्या स्ट्रॅटेजीज आहेत किंवा इंटरव्ह्यूज आहेत, ते या पद्धतीनं शेड्यूल होत आहेत किंवा इंटरव्ह्यू या पद्धतीनं रन होत आहेत, की जर फर्स्ट राउंड जरी असेल, तर तुम्हाला टेक्निकल प्लस प्रोग्रामिंग दोन्हीही असेल. स्पेशली मी आज जे बोलतो आहे ते Angular रिलेटेड, React रिलेटेड, .NET, जावा आणि फुल स्टॅक रिलेटेडचा हा व्हिडिओ आहे, राइट? ही जी सीरीज आहे ती ऑलमोस्ट प्रत्येक टेक्नॉलॉजीवरती आपण स्पेसिफिक घेऊन येतो आहोत, राइट? सो इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये मी इंटरव्ह्यूच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू प्रोसेसचा अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो लिस्ट मी जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. ते इंटरव्ह्यूची प्रोसेस तुम्ही बघा. फ्रंट एंड चा जो इंटरव्ह्यू आहे, तो इंटरव्ह्यू कसा होणार आहे. तरीसुद्धा मी थोडक्यात एक्सप्लेन करतो, की आपण ज्यावेळेस फ्रंट एंडचा इंटरव्ह्यू कन्सिडर करतो, त्यावेळेस तुमचा जो मेन फोकस असतो, तो मेन फोकस असतो जावास्क्रिप्टवरती, राइट? JSवरती. कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला म्हणजे फार कमी 90% ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्या तुम्हाला जावास्क्रिप्टपासूनच सुरुवात करतील इंटरव्ह्यूची, राइट? 10% कंपन्या ज्या कंपन्यांना युजर इंटरफेस खूप चांगला पाहिजे आणि तो एक रिसोर्स जो आहे, तो त्या पद्धतीनं बघत असेल, तर तुम्हाला HTML, CSS, बूटस्ट्रॅपपासून सुरुवात होईल किंवा डिपेंड्स अपॉन द इंटरव्ह्यू घेणाऱ्याचा काय इंटरेस्ट आहे. बट ऑब्झर्वेशन असं आहे, की तुमचा इंटरव्ह्यू जो आहे, तो फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा किंवा फ्रंट एंड डेव्हलपमेंटचा, स्पेशली फ्रंट एंड डेव्हलपमेंटचा जर तुम्ही इंटरव्ह्यू देत असाल, मग Angular असू देत, React असू देत, JS असू देत, Vue असू देत किंवा कोणतीही प्रोफाईल असू देत. तर तुमचा जो इंटरव्ह्यू आहे, तो इंटरव्ह्यू नेहमी JSपासून स्टार्ट होतो. जावास्क्रिप्ट, मग त्यानंतर ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट, त्यानंतर मग डोमेन नॉलेजमध्ये वगैरे, राइट? सो जावास्क्रिप्टमध्ये पण इंटरव्ह्यूची जी डेप्थ असते, पहिले इंटरव्ह्यू स्टार्ट होताना प्रत्येकजण नर्व्हस असतो. मग कितीही वर्षाचा एक्सपिरियन्स असू द्या, 10 वर्षाचा असो, 8 वर्षाचा असो, 9 वर्षाचा असो किंवा 5 इयर्सचा असो किंवा 1 इयर असो. सगळे इंटरव्ह्यू देताना आपण सगळे एका लेव्हलला असतो. त्यामुळं असं कोणी समजून चालायची गरज नाही, की हा खूप हुशार आहे, भारी इंटरव्ह्यू देत असेल. याला काही येत नाहीये, हा इंटरव्ह्यू कसा देत असेल. नो मॅटर व्हॉट. इंटरव्ह्यू घेणाऱ्याला माहीत नाहीये इंटरव्ह्यू कोण देतंय. एक्सपिरियन्स सीव्हीवरनं माहीत होतं. बट इंटरव्ह्यू घेणारा जो आहे तो इंटरव्ह्यू सारखाच ट्रीट करतो. एक्सपिरियन्स सारखा कधीही ट्रीट करत नाही. त्यामुळे इंटरव्ह्यूची सुरुवात जी आहे ती सुरुवात ज्यावेळेस होते त्यावेळेस आपण नर्व्हस असतो. आणि पहिला क्वेश्चन जर आपल्याला नाही आला तर आपला कॉन्फिडन्स जो आहे तो आपला कॉन्फिडन्स लूज होतो. मग दुसरा क्वेश्चन नाही आला, तिसरा क्वेश्चन आला तर मग तो इंटरव्ह्यू देण्याचा जो रिदम आहे किंवा मूड आहे तो मूड निघून जातो. म्हणून जावास्क्रिप्ट ज्यांना फ्रंट एंडमध्ये करियर करायचं आता ॲज अन अँग्युलर डेव्हलपर म्हणून जायचं आहे, ॲज अन रिएक्ट म्हणून जायचं आहे, ॲज अन फुल स्टॅकमध्ये जायचं आहे, तर तुमचा इंटरव्ह्यू ज्यावेळेस सुरुवात होईल, ज्या टेक्निकल स्टॅक तुम्ही निवडला आहे, त्यामधला जसं आत्ता स्पेसिफिक अँग्युलरसाठी जावास्क्रिप्टचे खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातील आणि आजचा व्हिडिओ हा अँग्युलरच्या याच्यासाठी आहे, राईट? सो 45 मिनिट्सचा ज्यावेळेस तुमचा इंटरव्ह्यू असतील, तर मिनिमम 20
प्लस मिनिट जे आहे ते तुमचे जावास्क्रिप्टमध्ये, फक्त जावास्क्रिप्टमध्ये विचारले जाऊ शकतील. त्याच्यामध्ये थेरी असेल, प्रॅक्टिकल असेल, लॉजिकल क्वेश्चन्स असतील किंवा अजून काही डोमेन नॉलेज, तुमचा जो प्रोडक्ट आहे, प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये जावास्क्रिप्ट कसं यूज केलं आहे, समथिंग लाईक दॅट, या पद्धतीचे क्वेश्चन्स असतील. आता क्वेश्चनची जी डेप्थ आहे ती एक्सपिरियन्सवरती डिपेंड असते. ॲज अन फ्रेशर म्हणून देत आहात तर बेसिक क्वेश्चन विचारले जातील. 1 इयरसाठी असेल तर थोडं ॲडव्हान्स. जसा एक्सपिरियन्स वाढत जाईल त्या पद्धतीने तुम्हाला इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स विचारले जातील. आता हा जो इंटरव्ह्यू दिला त्याच्यामध्ये त्यांनी जे क्वेश्चन्स विचारले ते क्वेश्चन्स आज आपण डिस्कस करतो आहोत. प्रत्येक क्वेश्चन नंतर व्हिडिओ पॉज करायचा, त्याचं एक आन्सर बनवायचं किंवा तुमच्या मनामध्ये आन्सर बनवा आणि ते जे आन्सर शीट आहे ते तुमच्याकडे प्रिपेअर ठेवा. यामधले जे क्वेश्चन्स आहेत 90% हेच इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स सगळ्या इंटरव्ह्यूमध्ये असतात, राईट. सो फर्स्ट जावास्क्रिप्टचा जो त्यांचा क्वेश्चन होता तो होता कॉलबॅक फंक्शन इन जावास्क्रिप्ट, राईट. सो त्याचं जे एक्सपेक्टेड आन्सर होतं ते एक्सपेक्टेड आन्सर नंतर त्यानं मला विचारलेला क्वेश्चन होता डिफरन्स बिटवीन प्रॉमिस अँड कॉलबॅक फंक्शन. आता कॉलबॅक फंक्शनच्या रिलेटेड अजून पण बरेच सारे क्वेश्चन्स असू शकतात. हाऊ टू अवॉइड लाईक कॉलबॅक फंक्शन्स, दुसरा काय ऑप्शन आहे कॉलबॅक फंक्शनसाठी, राईट. त्यानंतर कॉलबॅक हेल काय एक्झॅक्टली, वर्क कसं होतं, याच्यावरती त्यांनी इंटरव्ह्यूचा क्वेश्चन विचारला होता. नेक्स्ट क्वेश्चन होतं त्याचा क्लोजर्स, पण क्लोजर्सवरती त्याला थेरॉटिकल आन्सर नको होतं, त्यानं क्लोजरचा कोड लिहायला लावलेला होता, म्हणजे सिंटॅक्स. जसं आपण क्लोजरचे डेफिनेशन सांगताना नेहमी सांगतो की फंक्शन इनसाइड द फंक्शन अँड वी कॅन यूज द आउटर प्रॉपर्टी इन टू द इनर प्रॉपर्टी. दिस इज द क्लोजर बेसिक डेफिनेशन. बट त्यानं स्क्रीन शेअर करायला लावली आणि क्लोजरचं एक एक्झाम्पल लिहायला लावलं. मग जसं की फंक्शन ए कॉल केला असेल, फंक्शन एच्या आतमध्ये बी कॉल केलं आहे आणि काउंटरचा एक व्हेरिएबल आउटसाईड फंक्शनमध्ये केला आहे, इनर फंक्शनमध्ये तो प्लस झाला पाहिजे, मग ते फंक्शन कॉल कसं होणार आहे, समथिंग लाईक दॅट. पूर्ण प्रोग्राम लिहायला लावलेला होता क्लोजर्सवरती. प्रिमेटिव्ह डेटा टाईप आणि नॉन प्रिमेटिव्ह डेटा टाईप याच्यामधला डिफरन्स काय, कोणते कोणते डेटा टाईप्स कसे यूज होतात याच्याबद्दलचा नेक्स्ट क्वेश्चन होता. त्यानंतर नल आणि अनडिफाईन्ड याच्यामधला डिफरन्स त्यांनी विचारलेला होता, राईट. सो गिव्ह मी मोमेंट. ओके, नल आणि अनडिफाईन्ड मधला डिफरन्स जो आहे तो नेक्स्ट क्वेश्चन होता. त्याचं एक्सपेक्टेशन होतं की व्हॉट इज नल, व्हॉट इज अनडिफाईन्ड, राईट. सो हा जो आहे तो हा क्वेश्चन होता, त्याच्यावरती नल अँड अनडिफाईन्ड, राईट. नेक्स्ट क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट, प्रत्येक वेळी सिनियर पर्सन असू द्यात किंवा ज्युनियर पर्सन असू द्यात त्यांच्यासाठी हा क्वेश्चन्स विचारला जातो. कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स, कॉल बाय व्हॅल्यू अँड कॉल बाय रेफरन्स. सो याचं विथ एक्झाम्पल. आता तुम्हाला सगळं फंक्शन ॲज अन पॅरामीटर आर्ग्युमेंट वगैरे तुम्ही त्या पद्धतीनं जसं तुमची एक्सपिरियन्स लेवल आहे, जसं 1 इयरला मी ह्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर एक्सपिरियन्स लेवलप्रमाणे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत पुढील काही व्हिडिओजमध्ये. हा जो व्हिडिओ आहे आपण पार्टमध्ये बनवतो आहोत, त्याचा पहिला पार्ट घेऊन येतो आहोत. पहिल्या पार्टमध्ये लाईक इंटरव्ह्यू कसा होता, इंटरव्ह्यूमध्ये कोणते क्वेश्चन्स होते, त्याचे आन्सर कसे करायला पाहिजेत हे दुसऱ्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगून देईल, राईट. त्यानंतर कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स, प्रॉमिस ऑल आणि प्रॉमिस डॉट रेस मधला त्यानं मला डिफरन्स विचारला होता. सो प्रॉमिस ऑल, प्रॉमिस डॉट रेस हे कुठं यूज केलं आहे हे पण एक्सप्लेन करावं लागेल. सो कधी कधी काय होतं की इंटरव्ह्यूवरला सगळ्याच क्वेश्चनचे आन्सर पाहिजे असतात असं नाही आहे. सो माझ्या बाबतीतचा जो एक्सपिरियन्स होता की डॉट रेस जे आहे ते मी कधी यूज केलं नव्हतं. सो मी त्याला ऑनेस्टली सांगून दिलं की आय एम नॉट यूज दिस कन्सेप्ट टिल नाव. बट तुम्हाला जर एखादा क्वेश्चन माहीत नसेल, समजा 90% तुम्हाला येतं आणि 10% येत नसतं, बी ऑनेस्ट. इंटरव्ह्यूवरला ते आवडतं, पण खूपच बेसिक क्वेश्चन विचारला आणि तुम्हाला माहीतच नाही असं झालं तर त्याचा बॅड इम्प्रेशन पण पडू शकतं. सो एवढं लक्षात ठेवायचं की बेसिक क्वेश्चन जे आहे ते बेसिक क्वेश्चन एकदम व्यवस्थित आन्सर करता यायला पाहिजे. ज्याची डेप्थ खूप आहे किंवा थोडंसं क्रिटिकल आहे त्याला तुम्ही अवॉइड करू शकता, राईट. त्यानंतर इव्हेंट लूप विचारला होता. इव्हेंट लूप नंतर शॅलो कॉपी आणि डीप कॉपीमधला डिफरन्स काय, शॅलो कॉपी आणि डीप कॉपीमधला डिफरन्स, राईट. त्यानंतर मॅप, रिड्यूस, फिल्टर हा अँग्युलरमध्ये पण विचारला जाऊ शकतो आणि जावास्क्रिप्टमध्ये पण विचारला जाऊ शकतो, राईट. त्यानंतर सेट
इंटरवल, सेट टाइमआउट आणि इंटरवल, सेट इंटरवल याच्यामधला बेसिक डिफरन्स त्याने विचारला होता, की कसं वर्क कसं होतं, सेट टाइमआउट कसं होतं आणि सेट इंटरवल कसं होतं. त्यानंतर ऑब्जेक्ट डॉट असाइन, स्प्रेड ऑपरेटर, हे 2 क्वेश्चन्स होते. आणि शेवटचे जे 2 क्वेश्चन्स होते ते होते, जो क्वेश्चन्स म्हणजे अगदी 1 इयर असेल, 2 इयर असेल किंवा फ्रेशर्स असेल त्यांना सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि 10 इयर प्लस वाल्यांना पण विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे थ्रोटलिंग आणि डिबाउन्सिंग. सो थ्रोटलिंग आणि डिबाउन्सिंगचा कन्सेप्ट काय, कुठे यूज केला वगैरे समथिंग लाईक दॅट. शेवटचा जावास्क्रिप्टचा त्यांचा क्वेश्चन होता की व्हॉट आर द फीचर्स इन ES6. सो ओव्हरऑल नियर अबाउट लाईक 15 ते 20 क्वेश्चन होते तुमचे जावास्क्रिप्टचे. ओके. त्यानंतर इंटरव्ह्यू मूव्ह झाला अँग्युलरवरती. आता प्रत्येक वेळी इंटरव्ह्यूचा फॉर्मॅट जो आहे तो असाच असेल असं नाही आहे, राईट. प्रत्येक इंटरव्ह्यूवरचा फॉर्मॅट वेगळा वेगळा असतो. कदाचित तुम्हाला यातले 5च क्वेश्चन विचारतील आणि एक प्रोग्राम देतील, सॉल्व्ह झाला, अँग्युलरवरती मूव्ह होतील, राईट. कदाचित हे 10 क्वेश्चन्स विचारतील आणि अँग्युलरचा टास्क देतील. इंटरव्ह्यूवरचा फॉर्मॅट माइट बी चेंज असतो, बट जे फ्रंट एंडसाठी होतील त्यांची जावास्क्रिप्टपासून सुरुवात होणार आहे, राईट. त्यानंतर अँग्युलरचे जे इंटरव्ह्यू क्वेश्चन आहेत ते अँग्युलरचे इंटरव्ह्यू क्वेश्चन आता आपण डिस्कस करणार आहोत, राईट. 2 पार्टमध्ये. फर्स्ट राऊंड जो आहे तो 2 पार्टमध्ये होता, राईट. अँग्युलर नियर अबाउट बेसिक क्वेश्चन्स होते आणि जावास्क्रिप्ट फुल फंक्शनल जावास्क्रिप्ट जे आहे ते त्यानं विचारलेलं होतं, राईट. पहिला क्वेश्चन आणि हे जे क्वेश्चन्स मी डिस्कस केलेले आहेत 90% हेच क्वेश्चन प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये असतात. क्वेश्चन्स चेंज होणार नाही. तुम्ही जे आन्सर करता त्या आन्सरवरती तो पुढचा क्वेश्चन डिपेंड असतो. जर तुम्ही आन्सर करेक्ट केले तर ह्यातलेच क्वेश्चन विचारणार आहे तो. दुसरे कोणते क्वेश्चन असूच शकत नाहीत आहे, राईट. सो तुम्हाला जर कोणते क्वेश्चन्स विचारले गेले असतील याच्या पलीकडं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी त्याच्यावरती व्हिडिओज करेन. लाईफ सायकल हुक्स इन अँग्युलर, यालाच अल्टरनेटिव्ह क्वेश्चन आहे कंपोनंट्स लाईफ सायकल हुक, राईट. क्वेश्चन एकच आहे, तुम्ही आन्सर त्या पद्धतीनं करू शकता. बूटस्ट्रॅपिंग इन अँग्युलर म्हणजे अँग्युलर ॲप्लिकेशन कसं स्टार्ट होणार आहे, पहिला कॉल कुठं जाणार, दुसरा कॉल कुठं जाणार आहे, एंटायर ॲप्लिकेशन ज्यावेळेस आपण NG सर्व करतो त्यावेळेस एक्झॅक्टली बिहाइंड द सीन काय प्रोसेस होते ती प्रोसेस आपण बूटस्ट्रॅप इन अँग्युलरमध्ये एक्सप्लेन करू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन जो सगळ्यात फेवरेट क्वेश्चन असतो प्रत्येक इंटरव्ह्यूवरचा, कारण अँग्युलर हे कंपोनंट बेस आर्किटेक्चर असल्यामुळं कंपोनंट्सवरच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स असतात ते फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन्स आहेत असं म्हणू शकतो, राईट. हाऊ टू पास डेटा किंवा हाऊ टू शेअर डेटा बिटवीन द कंपोनंट्स. मग कोणते कोणते वेज आहेत, कोणता इफेक्टिव्ह आहे, हा जो आहे तो हा नेक्स्ट इंटरव्ह्यूचा क्वेश्चन होता. त्यानंतर कंटेक्स्ट APIचा क्वेश्चन विचारलेला होता. व्हॉट इज कंटेक्स्ट API? आता एक्सपिरियन्स वाईज मला असं वाटतं की खूप वेळा जे रिसोर्सेस आहेत ते म्हणजे इंटरव्ह्यू घेणारे रिसोर्सेस सुद्धा ChatGPTवरनं क्वेश्चन्स विचारत असतात. त्याने एक लिस्ट काढून ठेवलेली असते आणि त्या लिस्टप्रमाणे ते क्वेश्चन्स विचारू शकतात. 50% रिसोर्सेस या पद्धतीने इंटरव्ह्यू घेतात. 50% रिसोर्सेस जे आहेत ते प्रॉपर तुमच्या एक्सपिरियन्सवरती रिसोर्सेस घेतात, इंटरव्ह्यू घेतात, राईट. म्हणजे तुम्ही कोणतं कशा टाईपचं वर्क केलं आहे आणि त्याच्यामध्ये समजा प्रोजेक्ट बेस जर इंटरव्ह्यू गेला तर तो प्रोजेक्ट बेस तुमचं डिस्कशन असतं, राईट. त्यानंतर डेटा टाईप्स, अगेन अँग्युलरमध्ये कोणते डेटा टाईप्स आपण यूज करतो आहोत त्याच्याबद्दलचा क्वेश्चन होता. डॉम कोणते आहेत, व्हॉट इज डॉम आणि व्हॉट इज द टाईप्स ऑफ डॉम, राईट. आता रिअल डॉम आणि व्हर्च्युअल डॉम, राईट. आणि डॉम एक्झॅक्टली काय. त्यानंतर पाईप, व्हॉट इज पाईप, व्हॉट इज प्युअर पाईप, व्हॉट इज इम्प्युअर पाईप आणि डिफरन्स काय, हा क्वेश्चन होता, राईट. राउटर मॉड्यूल डॉट फॉर रूट ही जी मेथड आहे ती ही मेथड कशासाठी यूज केली जाते, याचा यूज काय, हा इंटरव्ह्यूचा नेक्स्ट क्वेश्चन होता, राईट. त्यानंतर HTTP क्लायंट काय आहे, कुठे यूज होतं, हा नेक्स्ट क्वेश्चन होता, राईट. त्यानंतर ऑथ गार्ड्स इन अँग्युलर, अँग्युलरमध्ये ऑथ गार्ड्स कसे यूज केले जातात, हा नेक्स्ट इंटरव्ह्यूचा क्वेश्चन होता, राईट. RxJS वरती खूप सारे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, पण त्यांनी मला जो विचारलेला क्वेश्चन होता द फीचर्स ऑफ दी RxJS, राईट. मग मी त्याला तुम्ही एक्सप्लेन करताना RxJS मध्ये ऑपरेटर्स एक्सप्लेन करू शकता, RxJS काय एक्झॅक्टली,
राईट. डेटा स्ट्रीमिंग काय, कुठं यूज होतं, तुमच्या प्रोजेक्टमध्ये कुठे यूज केला आहे, ह्या सगळ्यांचे जे आन्सर्सचे आहेत ते आन्सर एक्सपेक्टेड असतात, राईट. डिफरन्स बिटवीन टेक अंटील अँड अनसबस्क्राईब. सो हा न्यू क्वेश्चन होता, बऱ्याच साऱ्या इंटरव्ह्यूमध्ये विचारला नव्हता, बट हा खूप इझी आहे. ज्यावेळेस मला रीड केलं त्यावेळेस टेक अंटील कधी मी यूज केलं नव्हतं, त्यामुळं मी त्याला आन्सर अवॉइड केलं. अनसबस्क्राईब यूज केलेलं होतं, त्याचं आन्सर केलेलं होतं, राईट. सो ट्रॅक बाय हे जे लेटेस्ट अँग्युलर आहे ते लेटेस्ट अँग्युलरमध्ये ट्रॅक बाय आय डी फॉर लूपसाठी यूज केलं जातं. त्याच्यावरती नेक्स्ट इंटरव्ह्यूचा क्वेश्चन होता. सो हे खालचे जे काही क्वेश्चन्स आहेत, हे 3-4 क्वेश्चन्स हे पूर्ण प्रॅक्टिकल सिनॅरिओवरती, कारण एक्सपिरियन्सचा इंटरव्ह्यू असल्यामुळे त्यांना पूर्ण प्रॅक्टिकल सिनॅरिओ बेसवरतीचे क्वेश्चन्स होते. मेजर स्टेप्स अँग्युलर टेक्स टू चेक अँड चेंज टू द ॲप्लिकेशन, लाईक चेंज डिटेक्शन, हाऊ चेंज डिटेक्शन वर्क्स इन टू द अँग्युलर, हा त्याचा इंटरव्ह्यूचा क्वेश्चन होता. मग तुमचं बाय डिफॉल्ट चेंज डिटेक्शन असेल किंवा ऑन पुश आणि बाकीचे ज्या चेंज डिटेक्शनच्या ज्या मेथड्स आहेत किंवा ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या स्ट्रॅटेजी त्याला एक्सप्लेन करून पाहिजे होत्या, राईट. सो स्टोरी बुक इन अँग्युलर हा पण एक न्यू इंटरव्ह्यूचा क्वेश्चन होता माझ्यासाठी. तुम्हाला याचा आन्सर माहीत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता, राईट. सो टेक्निक्स टू रिड्यूस द लोड टाईम इन लिगसी अँग्युलर ॲप्लिकेशन. जर तुमचं अँग्युलरचं ॲप्लिकेशन खूप एंटरप्राइज लेवलचं ॲप्लिकेशन आहे आणि त्याच्यामध्ये लोडिंग टाईम जो आहे तो लोडिंग टाईम रिड्यूस करायला तुम्ही काय कराल, हा तुमचा लास्ट इंटरव्ह्यूचा क्वेश्चन होता. सो 70 to 80% प्रत्येक क्वेश्चनचं जर आन्सर केलं तर प्रत्येक इंटरव्ह्यूवर हा सॅटिस्फाईड असतो. बेसिक्स माहीत आहे, कन्सेप्ट्स माहीत आहे, तर तुम्हाला तो फर्स्ट राऊंड जो आहे तो फर्स्ट राऊंड तुम्ही इझिली क्रॅक करून देऊ शकता. हा होता माझा फर्स्ट राऊंड, राईट. ओके. सो सेकंड राऊंडमध्ये त्यांचा जो राऊंड होता सेकंड राऊंड तो कम्प्लिटली मशीन टेस्ट होता. आता बऱ्याच वेळा कसं असतं की मशीन टेस्टच्या ऐवजी बरेच सारे इंटरव्ह्यूवर जावास्क्रिप्टचे प्रोग्राम्स देतात. ॲरे ऑब्जेक्टचे असेल, स्ट्रिंगचे असतील, क्लोजर्स असतील, त्यानंतर कोड स्निपेट्स असतील, याचं आउटपुट काय, समथिंग लाईक दॅट. या पद्धतीने तुमच्या फर्स्ट राऊंडमध्येच प्रोग्रामचा एक छोटीशी टेस्ट होते. बट खूप साऱ्या कंपन्या आत्ता जे आहेत ते आता मशीन टेस्ट देत आहेत. मग तुम्ही 5 इयर असू द्यात, 5th इयर असू द्यात, 7, 8, 9, 10 डझंट मॅटर. आज रिसोर्स कम्प्लिटली व्हेरीफाय करून घेत आहेत प्रत्येक कंपनी. ऑलमोस्ट ज्या MNC सोडल्या तर मिड स्केल, मी स्पेसिफिक मिड स्केल, स्मॉल स्केल या कंपनीबाबतीत बोलतो आहे. कारण MNCची इंटरव्ह्यू प्रोसेस खूप इझी असते. लक्षात ठेवा की ज्या स्मॉल स्केल आणि मिड स्केल ज्या आहेत त्यांची इंटरव्ह्यू प्रोसेस हार्ड आहे, पण MNCची जी इंटरव्ह्यू प्रोसेस आहे ते खूप इझी असते. कदाचित जे सिनियर लोक आहेत त्यांचे 1 किंवा 2च राऊंड होतो आणि सिलेक्शन होऊ शकतं, राईट. सो सेकंड राऊंड जो होता तो सेकंड राऊंड होता कोडिंग टेस्ट. त्यांनी मशीन एंटायर स्क्रीन शेअर करायला लावलेली होती. आता तुम्ही बरेच सारे लोक म्हणतील की AI टूल्सचा यूज होऊ शकतो किंवा AI यूज करून तुम्ही मशीन टेस्ट सॉल्व्ह करू शकता. बरेच सारे ऑप्शन्स तुम्ही करू शकता, बट लक्षात ठेवा जर तुम्ही बिलो 3 इयर्स असाल आणि इंटरव्ह्यू देत असाल तर शक्यतो स्वतः कोड करायचा प्रयत्न करा विदाऊट AI टूल प्रत्येक मशीन टेस्टसाठी. बरेच सारे मशीन टेस्ट आहेत, त्या मशीन टेस्ट मी तुम्हाला शेअर करेन किंवा तशा पद्धतीचे जे व्हिडिओज जे आहेत ते व्हिडिओज आपण पुढं बनवूयात, राईट. त्यांनी जी कोडिंग टेस्ट दिलेली होती ती कोडिंग टेस्ट काय होती आणि त्याचे एक्सप्लेनेशनचा एक व्हिडिओ जो आहे ते एंटायर व्हिडिओ आपण बघूयात, राईट. सो त्यांनी 45 to 50 मिनिटमध्ये हा जो आहे तो हा कोड करायला सांगितला होता. हा कोड नाही, हा एक छोटीशी मिनी फंक्शनॅलिटी असं म्हणू शकता, राईट. जर तुम्ही एखाद्या टेक्नॉलॉजीमध्ये एक्सपर्ट असाल तर हे जे आहे ते हे टास्क तुम्ही 40-45 मिनिटामध्ये इझिली करू शकता. आता इंटरव्ह्यूअरचं एक्सपेक्टेशन काय आहे किंवा जे स्क्रीन शेअर करायला लावतात त्याच्यामागं किंवा तुम्ही जे कोड करता आहात, आता तुम्ही ॲज अन फ्रेशर म्हणून कोड करत असाल, 1 इयर 2 इयर म्हणून कोड करत असाल तर तुम्ही जो कोड लिहिताय ती मेथड काय एक्झॅक्टली, राईट. फंक्शन्स नेम कसे लिहिलेले आहेत, व्हेरिएबल डिक्लेरेशन काय आहे, लॉजिक किती कॉम्प्लेक्स लिहिलं आहे किंवा किती इझी लिहिलं आहे, हे जे आहे ते याच्यावरती तुम्हाला तुमचा कोडिंग राऊंड जो आहे तो कोडिंग राऊंड लाईक तुम्ही क्लिअर केला आहे की नाही हे ठरतं. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की माझं आउटपुट वगैरे सगळं आलं आहे, बट पॉसिबिलिटी अशी असू शकते की तुम्ही जे कोड केलेला आहे तो तुमच्या एक्सपिरियन्स लेवलला जर मॅच होत नसेल
तर माईट बी तुमचं सिलेक्शन होऊ शकणार नाही. सो त्यांनी एक API दिलेली आहे, रिअल टाईम जेसॉन प्लेस होल्डरची API आहे. ही API सगळ्यांना ॲक्सेस आहे. फेक किंवा डमी API ज्याला आपण म्हणूया, डमी API आहे. डमी API मधून तुम्हाला डेटा घ्यायचा आहे, राईट. आता रिक्वायरमेंट्समध्ये त्यांनी रिक्वायरमेंट दिलेले, फेच ऑल कमेंट्स फ्रॉम दी API. आता ही एक कमेंटची API आहे, राईट. त्या कमेंटच्या API मध्ये जेवढ्या कमेंट्स असतील त्या कमेंट्स तुम्हाला फेच करायचे आहेत, राईट. रिटर्न an object containing the total number of comments, right, number of unique post basis on the post ID, top 3 email domain by frequency, right, आणि average comments body length, right. जे ह्या दोन फंक्शनॅलिटी ज्या आहेत या दोन फंक्शनॅलिटी तुम्हाला करायच्या आहेत. मग याच्यासाठी त्यांना काय करायचं होतं, टास्क जर तुम्ही रीड केलं तर टास्कमध्ये तुम्हाला समजून जाईल. क्रिएट अ युटिलिटी क्लास, राईट. युटिलिटी क्लास अँड मॉड्यूल टू प्रोव्हाइड द फॉलोइंग मेथड. त्याने एक एक्झाम्पल दिलं आहे की म्हणजे कोड कसा असला पाहिजे त्याच्या रिलेटेडचं एक्झाम्पल आहे, राईट. कदाचित हे ChatGPTचं असू शकतं, राईट. बट हे जे टास्क आहे ते टास्क आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता पूर्ण प्रोसेस जर बघितली त्यांनी 45 मिनिटाची पूर्ण प्रोसेस त्यांनी दिलेली आहे, राईट. सो टास्कमध्ये काय करायचं, राईट. कमेंट सर्व्हिस बिल्ड करायचे, कॅशिंग लेयर पाहिजे, पॅरलल पोस्ट फेचिंग पाहिजे, रेट लिमिट, राईट, आणि रिट्राय लॉजिक, राईट. अगेन मग बऱ्याच साऱ्या गोष्टी त्याच्या रिलेटेड दिलेले आहेत या टास्कच्या रिलेटेड. ही जी कोडिंग एक्सरसाइजची वर्ड फाईल आहे ती वर्ड फाईल मी तुमच्यासोबत करेन. नियर अबाउट 40 to 50 मिनिटमध्ये हे एंटायर कोड करायचा होता. म्हणजे बेसिक मी समजून सांगेन की तुम्हाला एक डॅशबोर्ड क्रिएट करायचा आहे फ्रॉम स्क्रॅच. अँग्युलरचा नवीन प्रोजेक्ट त्यांच्यासमोर क्रिएट करायचा होता. त्यांच्यासमोरच बूटस्ट्रॅप इंटिग्रेशन किंवा अजून कुठले तुम्हाला जे CSSचं फ्रेमवर्क येत आहे ते इंटिग्रेशन करून तुम्हाला त्यांच्यासाठी एक डॅशबोर्ड डिझाईन करायचा होता की त्या डॅशबोर्डमधून ज्या कमेंट्स रिलेटेड गोष्टी आहेत किंवा कमेंटची API आहे ती कमेंटची API फेच करून तुम्हाला डेटा जो आहे तो डेटा घ्यायचा होता आणि तो डेटा एका टेबलमध्ये शो करून फिल्टर करायचा होता, राईट. फिल्टर झाला पाहिजे, शो झाला पाहिजे आणि ज्या अवरेज कमेंट आहेत त्या अवरेज कमेंट दिसल्या पाहिजेत. असे 3 पद्धतीचे टास्क जे आहेत ते 3 पद्धतीचे टास्क तुमच्या सेकंड राऊंडमध्ये होते, राईट. सो ही जी वर्ड फाईल आहे ती वर्ड फाईल मी तुम्हाला शेअर करून देईल. तुम्ही ही कोडिंग टेस्ट जी आहे ती ही कोडिंग टेस्ट करून बघा. जर नाही कंप्लीट झाली तर याची जी गिट रिपॉझिटरी आहे ती गिट रिपॉझिटरी मी तुम्हाला शेअर करेन. थँक्यू. या आणि या पद्धतीच्या अनेक साऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही कोडफास्टला सबस्क्राईब करू शकता.